शिवसेनेला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। उभाठाचे ठाणे महानगर संघटक महेश कदम यांनी पक्षाच्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। पक्षातील धुसफुसीमुळे महेश कदम नाराज असल्याची माहिती आहे। धाराशिवमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपला मोठा धक्का बसलाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे संजय निंबाळकर आणि भाजपचे रामेश्वर शेटे, रामभाऊ पडवळ यांनी उभाठा पक्षात प्रवेश केला। पालकमंत्री भरत गोगावलेंचं रायगडच्या माणगावमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं। गोगावलेंचे सुपुत्र विकास गोगावले यांनी कार्यकर्त्यांसोबत डीजेच्या तालावर ठेका धरला। खासदार कंगना रनौत यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। वर्षा निवासस्थानी भेट घेतली। भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। शिवसेना नेते रामदास कदम यांनी तटकरेंवर टीका केली आहे। तटकरे यांच्याकडे नेमका कोणता जादूटोण आहे? विधान परिषदेत शिवसेनेकडे अधिक संख्याबळ असतानाही तटकरेंच्या मुलाला आमदारकी मिळाल्याचा टोलाही कदमांनी लगावला आहे। मंत्री उदय सामंतांनी शिवसेना पक्षचिन्ह सुनावणीवर भाष्य केलंय। आम्ही आमची भूमिका सर्वोच्च न्यायालयात मांडली असून आम्ही आशावादी आहोत, असं वक्तव्य त्यांनी केलं। मल्लिकार्जुन खरगेंच्या सभास्थळी गोमूत्र शिंपडणं संविधान विरोधी आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली। या प्रकारात सहभागी असलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आठवले यांनी केली। अमित ठाकरे यांनी पूर्व उपनगरातील महाविद्यालयांचा दौरा केला। यावेळी त्यांनी विद्यार्थी सदस्य नोंदणीचाही आढावा घेतला। अमित ठाकरेंनी मुलुंड, भांडूप, घाटकोपर, विक्रोळी आणि मानखुर्द परिसरातील महाविद्यालयांना भेट दिली। शिवसेना पक्षचिन्हाची कालची सुनावणी संपली। आज पुन्हा सुनावणी होणार आहे। ॲडव्होकेट देवदत्त कामत यांनी युक्तिवादासाठी वेळ मागितलाय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी न बोलणारे रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलंय। रोजगार बुडावा ही आमची अपेक्षा नाही, परंतु मराठी अस्मिता टिकवणं गरजेचं, असं सरनाईक म्हणाले। काँग्रेसचे वरिष्ठ नेते रमेश चेन्निथल्ला यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी भाजप प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांनी पोलिसांना निवेदन दिले। निवेदन देत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। मुंबई महापालिकेच्या सोशल मीडिया खर्चाच्या प्रस्तावाचा प्रशासनानं पुनर्विचार करावा, अशी आमची स्पष्ट भूमिका असल्याचं अमेय घोले यांनी म्हटलंय। तर मुंबईकरांच्या करातून जमा होणाऱ्या प्रत्येक रुपयाचा विनियोग मुंबईच्या विकासासाठी व्हावा, यासाठी आग्रही असल्याचंही घोले म्हणाले। संजय राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला जाणार की महाराष्ट्रात राहणार याची चिंता करण्यापेक्षा उभाठा काँग्रेसमध्ये विलीन होणार की समाजवादी पक्षात याची चिंता करावी, अशी टीका नवनाथ बन यांनी केली आहे। यशोमती ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पुण्यात आयोजित छात्रों की गूंज कार्यक्रमाबाबत भाष्य केलं। कार्यक्रमासाठी कायदेशीर परवानगी मिळाल्याची माहिती ठाकूर यांनी दिली। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महापौरांच्या सोशल मीडिया हाताळणीसाठी लाखोंचा खर्च होणार असल्याच्या चर्चेवर मुश्किल टिप्पणी केली। माझे सोशल मीडिया अकाउंट्स मी स्वतः हाताळतो, तुम्ही 25 लाख रुपये कोणाला देऊ नका, मला द्या, मी तुमचं अकाउंट मस्त करून देईन, असं आव्हाड म्हणाले। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुण्याबाबत मोठा निर्णय घेतलाय। शहरातील शहर कार्यकारिणी तसेच कोर कमिटीच्या येत्या 8 दिवसात मोठे बदल होतील। वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा ठाण्यात जनता दरबार घेतला। यावेळी टीडीआर घोटाळा झाला असं लोकांचं म्हणणं असल्याचं सांगितलं, मात्र आयुक्तांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, असंही नाईक म्हणाले।